नमस्कार, मी सुदन जाधव, राहणार खाडीलकर गल्ली बालगंधर्व नाट्यगृहासमोर मिरज. आणि यंदाचा गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठांचा आपण दर्शन देखावा सादर केला आहे. त्या शक्तिपीठा दर्शनमध्ये आपण कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका या 3 शक्तिपीठांचं दर्शन देखावा आपण सादर केला. हा देखावा सादर करत असताना मला जी काही मूर्ती सजवण्याचं हे लागलेलं आहे त्यासाठी दागिने हे कोल्हापूरमधून, त्यानंतर लागणाऱ्या साड्या ह्या पूर्णतः घरामध्ये नेसवण्यात आलेल्या आहेत देवींना. आणि ह्यासाठी कालावधी लागलेला आहे तो जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. म्हणजे ऑफिस काम हे करून त्यानंतर जो टाईम लागणार त्यासाठी हा 1.5 महिना 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. हा सादर करत असताना मला थर्माकॉल, कटर, ग्लू स्टिक्स, त्यानंतर लागणारे देवीचे दागिने, साडी आणि त्यासाठी त्याचे असणारे दागिने सगळे हे घरापासून हे केले सजवण्यात आले. याचप्रमाणे दरवर्षी आम्ही वेगवेगळे गणपतीसमोर देखावे सादर करतो. त्यामध्ये सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल. मध्ये कोविड काळामध्ये 12 बलुतदारांची जी काही प्रॉब्लेम झाला होता किंवा त्यांना जो अडचणी समोर होत्या त्या आम्ही मांडल्या होत्या 12 बलुतदार या देखाव्यातून. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच वेळेला आम्ही शिवरायांचे शिलेदार हे आम्ही देखावा सादर केला होता, जेणेकरून जे आता नवीन पिढी आहे त्यांना शिवरायांचे जे शिलेदार होते त्यांची माहिती व्हावी. त्यानंतर गत वर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंग हा देखावा सादर केला होता. त्यामध्ये संपूर्ण भारतात असणारे 12 ज्योतिर्लिंगांचे जे मंदिर आहेत ते हुबेहूब आम्ही साकारली होती. तसेच यावर्षी आम्ही 3 शक्तिपीठाचा देखावा सादर केला आहे. आणि यासाठी मला कुटुंबाची साथ आहे. आणि यातून इतकंच प्रबोधन करायचं आहे की यातून प्रत्येकाने थोडं इंटरनेट किंवा जे काही आपले मोबाईल युजर आहेत ते कमी करून थोडे क्राफ्ट याच्यामध्ये करून आपल्या थोडे कलाकृती आहेत त्या सादर कराव्यात आणि आपण सादर करू शकतो.